नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे युएनएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बेस्ट बुक लिस्ट काय आहे, एथिक्स म्हणजे नीतिशास्त्र या विषयासंदर्भात कुठली अशी पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजे जेणेकरून तुमचा नॉलेज खूप चांगलं एनरिच होईल आणि त्यानुसार तुमचा एथिक्स या सब्जेक्टवरचा जो कमांड आहे एकदम चांगली बनणार आहे. मग ते मराठी माध्यमाचे विद्यार्थी असू द्या किंवा इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी असू द्या, दोन्हीसाठी कुठले बेस्ट पुस्तकं अवेलेबल आहेत ते तुम्ही वाचायला पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तसंच इतर कुठले संदर्भ साहित्य तुम्हाला वाचायला पाहिजे त्या संदर्भात मी थोडक्यात तुमच्यासोबत चर्चा करेल. सुरुवातीला आपण बघणार आहोत की इंग्लिश मीडियम म्हणजेच इंग्रजी माध्यमातनं कुठले असे पुस्तकं अवेलेबल आहेत की जे विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे. तर बघा की इंग्रजी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला एक पुस्तक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जे पहिले इथिक्सची बायबल ज्याला म्हटलं जायचं. कारण काय, 2013ला पहिल्यांदा जेव्हा इथिक्स हा सब्जेक्ट आपला युपीएससीला मुख्य परीक्षेला जेव्हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता, तर तेव्हा लेक्झिकॉन हे पुस्तक सर्वात जास्त चर्चेत होतं आणि ते सगळ्यात जास्त वाचलं जायचं. आताही ते पुस्तक वाचलं जातं, पण कसं झालंय, जसे वर्ष पुढे गेले नवीन पुस्तकं आलेत, तर असं आणखी एक पुस्तक आहे जे आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड म्हणून, जे ऍक्च्युली रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत जी सुब्बाराव आणि PN राव चौधरी यांनी ते लिहिलेलं आहे. आणि दोन्ही पुस्तकं तितकेच चांगले आहेत. बेसिक जे काही कन्सेप्ट अंडरस्टँडिंग म्हणतो दोन्हीमधनं तुमची चांगली होते. पण एक गोष्ट आहे की या पुस्तकांमध्ये म्हणजे लेक्झिकॉन या पुस्तकांमध्ये जे डायग्राम्स एक्झाम्पल्स आहेत तितकेसे तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे तुम्हाला इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड या पुस्तकांमध्ये पाहायला मिळेल. तर दोन पैकी कुठलं तरी एक पुस्तक तुम्ही वाचू शकता. इट इज अप टू यू. पुन्हा एकदा निर्णय तुमचा आहे. क्लिअर. तुम्ही जर कदाचित हे पुस्तक खरेदी केलं असेल तर याच्यासोबत पुढे जा, कारण अल्टिमेटली तुम्हाला सिलेबसला घेऊन स्वतःचे एक्झाम्पल, स्वतःच्या केस स्टडीज, स्वतःचे डायग्राम्स, स्वतःच्या नोट्स काढायच्या असतात. तर तुम्ही या पुस्तकातनं तुमचं बेसिक नॉलेज कव्हर करू शकता. पण या पुस्तकामध्ये काही असे एक्झाम्पल्स, डायग्राम्स, फ्लोचार्ट तुम्हाला हँडीली अवेलेबल होऊ शकतात. म्हणून तुम्ही दोन्ही पैकी कुठलं तरी पुस्तक वाचायचं आहे. दोन्ही वाचायचे नाही आहेत, दोन्ही पैकी एक वाचायचं आहे. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला इंग्रजी माध्यमासाठी पुस्तकं सांगू शकतो, तसं मी ना मराठी माध्यमासाठी ना पुस्तक कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. त्याचं कारण मी सांगतोय, मी स्वतः जी तयारी केलेली आहे UPSCची इंग्रजी माध्यमातून केलेली आहे. आणि अशा याच्यात तेव्हा जी पुस्तकं अवेलेबल होती ती परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जायचे त्याला जसं तसे लागू पडत होते, किंवा थोडे बहुत आपण म्हणतो की 70-80% तर लागू पडत होते. आता प्रश्न डायनामिक झाले, त्याची जोड आता करंट अफेअरची तुम्हाला द्यावीच लागते. पण आता राज्यसेवेचा जो आपला पहिला पेपर झाला म्हणजे MPSC राज्यसेवा 2025 ची मुख्य परीक्षा झाली, तर त्यानुसार जे प्रश्न मी जे बघितले आणि त्यानुसार आता जी पुस्तकं अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याचा जो काही डेटा आहे किंवा जे इन्फॉर्मेशन त्या पुस्तकात कंपाईल केलेली आहे ती ना थोडी स्कॅटर्ड वाटली. मी स्वतः जेव्हा आता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मराठीतले पुस्तकं रिसोर्सेस चालले ते मला थोडे स्कॅटर्ड वाटली, किंवा ते जे काही इन्फॉर्मेशन आहे जेव्हा मी वाचतो तेव्हा मला कॉन्फिडन्स येत नाही की मला मुख्य परीक्षेची उत्तरं लिहिता येतील. करेक्ट. म्हणून मला कुठलं असं एक पुस्तक आहे जे रिकमेंड करता येईल असं मला मार्केटमध्ये वाटलं नाही. 2-3 अकॅडमीचे पुस्तकं वाचलेले आहेत. मी कुठल्या अकॅडमीचं किंवा एखाद्या पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे त्यांचं काही आपण त्यांना वाईट म्हणत नाही आहे, पण मला असं वाटतं की ते पुस्तकं कदाचित येणाऱ्या काही वेळेत आणखी अपडेट होतील. जसं जसं राज्यसेवेमध्ये नवीन नवीन काहीतरी प्रश्न विचारले जातील त्यामध्ये त्यांना एक नॉलेज येणार की हा आयोगाला अशा पद्धतीचे प्रश्न रिक्वायर्ड आहे, तर आपल्या पुस्तकांमध्ये तो सुधार करण्यात यावा. म्हणून तुम्ही कुठलं मराठी माध्यमाचं पुस्तक जर खरेदी केलं असेल ते वाचा, पण कदाचित मला वाटतं तुम्हाला PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे, आता सध्या तरी आपला एकच पेपर झालेला आहे MPSC राज्यसेवा मुख्य 2025चा, पण त्याला घेऊन तुम्हाला त्या पुस्तकातलं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपर आपण म्हणतो की इंटरप्रिट किंवा त्याला आपण म्हणतो की त्याला समजून घ्यायचं आहे आणि ते प्रॉपर तुम्हाला यूज करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला इथे कुठल्याच मराठी माध्यमाचं पुस्तक रिकमेंड करत नाही सध्या तरी. पण मागच्या वर्षी MPSC राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी मी स्वतःच्या शॉर्ट नोट्स आणलेल्या होत्या. त्या नोट्समध्ये शॉर्ट म्हणजे बऱ्याच त्या डीपमध्ये आहेत, बऱ्यापैकी तुम्ही जर वाचल्या तर तुमचा एक बेसिक अंडरस्टँडिंग प्रत्येक चॅप्टरचा जो काही आपला सिलेबस दिलेला आहे, इनफॅक्ट सिलेबसच्या बाहेर आणखी तुम्हाला कुठले घटक वाचायचे आहेत त्या संदर्भातही मी डिटेल त्यामध्ये गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. तसंच त्यामध्ये करंटचे जे काही आपले एक्झाम्पल्स आहे, तसंच फ्लोचार्ट्स आणि डायग्राम्स आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि आता पुन्हा त्याचं सेकंड व्हर्जन मी घेऊन येतोय ज्यामध्ये आता रिसेंट म्हणजे 2026-2025 जे एक्झाम्पल्स आहे ते मी इन्क्लूड करतो आहे. तर ही जी PDF आहे ही ऑलरेडी आपल्या ग्रुपला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा आणि ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. अपडेटेड PDF काही दिवसात मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. तर अनफॉर्च्युनेटली मला मराठी माध्यमातलं कुठलं पुस्तक सजेस्ट करता येणार नाही, ठीक आहे, हे मला सांगायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इतर संदर्भ साहित्य आणखी कुठले वाचायचे ज्याची जोड तुम्हाला द्यायची आहे त्या रेफरन्स पुस्तकांसोबत एक लक्षात घ्या की आपल्याला इथिक्स मधले उत्तर लिहिण्यासाठी एक महत्वाचं असं एक डॉक्युमेंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे किंवा ते रिपोर्ट आहे. आणि ती रिपोर्ट म्हणजे काय, सेकंड ARC रिपोर्ट, त्यालाच म्हटलं जातं
दुसरा प्रशासकीय सुधारणा अहवाल, आयोग अहवाल. म्हणजे सेकंड ARC म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ज्याला म्हटलं जातं. तर सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आहे, त्यांनी दिलेले जे रिकमेंडेशन आहे ते खूप चांगल्या रीतीने तुम्ही इथिक्स या पेपर मधले जे प्रश्न येतात त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही वापरू शकता. तर हा अहवाल हा एकतर खूप मोठा आहे सगळ्यात पहिले, पण हा अहवाल तुम्ही स्वतः वाचा. मला तरी वाटतं तुम्ही स्वतः वाचा आणि तो समजून घ्या जर तुमच्याकडे इनफ वेळ आहे. पण मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी आता जात आहे, म्हणजे की 2026 मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी जात आहे त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे की एक रिपोर्ट समरी घेऊन आलेलो आहे. या रिपोर्ट समरीमध्ये इथिक्स या विषयाला लागू पडणारे जे काही रिकमेंडेशन आहे ते त्या रिपोर्ट समरीमध्ये मी अवेलेबल करून देतोय. काही असे रिकमेंडेशन आहे त्यामध्ये जो पबॅड जो ऑप्शनल वगैरेचे विद्यार्थी आहे त्यांना कामाचे भरपूर आहेत त्यामध्ये, पण इथिक्सला लागू पडणारे जे काही आपले घटक आहेत किंवा ज्या बाबी आहेत त्या मी या रिपोर्टमध्ये अवेलेबल करून दिल्या आहेत. तर दोन्ही म्हणजे इंग्रजी आणि मराठी माध्यमातून त्या अवेलेबल आहेत. त्या PDF आपल्या पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही त्या डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे किंवा तो कसा जॉईन करायचा त्या संबंधात मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट जे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही पण UPSCचे विद्यार्थी ते वाचतात ते म्हणजे काय आहे की व्हॅल्यूज इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून टायटल असलेलं एक डिस्टन्स लर्निंग मॉड्यूल आहे. कुणाच आहे, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटने हे मॉड्यूल जे आहे या मॉड्यूल संदर्भात एक PDF आहे, त्याचं आपण म्हणतो की व्हॅल्यूज इन ऍडमिनिस्ट्रेशन ही ऑलरेडी अवेलेबल आहे. करेक्ट. तर ही PDF तुम्ही वाचा. मी नक्की सांगतो यामधल्या भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही आपल्या उत्तरात लिहू शकता आणि त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहेत जसं निष्काम कर्म, केस स्टडीज, त्या पलीकडे ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या ज्या गोष्टी लागतात इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, या संदर्भातल्या भरपूर गोष्टी यामध्ये हँडली तुमच्यासाठी अवेलेबल होतील. म्हणजे तुम्हाला जी मेहनत करायची आहे एक्झाम्पल वगैरे शोधण्यासाठी किंवा एखादे बेस्ट जे काही रिकमेंडेशन दिलेले आहेत गव्हर्नमेंटनी ते ऑलरेडी आपल्याला या ज्या रिपोर्टमध्ये किंवा त्या मॉड्यूलमध्ये पाहायला मिळतील. तर ही जी काही PDF आहे ते पुन्हा आपल्या चॅनलला मी अवेलेबल करून दिलेली आहे, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता इथिक्सचा जो काही अभ्यास सुरू करणार आहे तर यामध्ये मी असं मानून चालतो की काही असे विद्यार्थी असणार आहेत की ज्यांनी अजून अभ्यास केलाच नाही इथिक्सचा किंवा त्यांनी एकही शब्द वाचलेला नसणार आहे. तर त्यांच्यासाठी मी एक सांगतो की बिफोर गोइंग टू द रेफरन्स बुक्स आपल्याला काय करायचं आहे की मी मागच्या वर्षी 2025च्या विद्यार्थ्यांसाठी एक महा रिव्हिजन लेक्चर सिरीज घेऊन आलेलो होतो. आपल्या AONIS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. तर तुम्ही ती सगळ्यात पहिले बघावी. कारण काय, ती मी शॉर्टमध्ये म्हणजे की एकदम जे काही कंटेंट होते आपले ते कंटेंट पूर्णच्या पूर्ण या पूर्ण सिरीजमध्ये कव्हर केलेले आहे. एकदा तुम्ही बघा, त्यामध्ये पूर्ण आपला सिलेबस फास्ट कव्हर होणार. त्यानंतर तुम्हाला जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते समजण्यासाठी मग रेफरन्स पुस्तकात जेव्हा तुम्ही ते वाचाल ते समजण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. तर तुम्ही AONIS अकॅडमीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ना हे सिरीज जे आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यातनं तुमचे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकता. करेक्ट. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला निलेश सर इथिक्स म्हणून एक मी डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल तयार केलेला आहे. त्यावर आपण काय करतोय की डेली एक क्वेश्चन पोस्ट करतो, त्याचं मॉडेल आन्सर पोस्ट करतो, त्याही पलीकडे त्यावर डायग्राम्स, फ्लो चार्ट, एक्झाम्पल्स जे तुम्ही डायरेक्ट आन्सर रायटिंग मध्ये यूज करू शकता, अशा सगळ्या बाबी त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. जर हे चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा QR आहे, या व्हिडिओला पॉज करा, या QR ला स्कॅन करा आणि हा चॅनल तुम्ही जॉईन करावा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त असं मटेरियल आहे ते इझिली अवेलेबल राहील आणि तुम्ही ते डायरेक्ट एक्झाम मध्ये यूज करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अजूनही इथिक्स या सब्जेक्टची तयारी केलेली नाही आहे, त्यांच्यासाठी या मुख्य परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहे. इथिक्सची बॅच आहे, नीतिशास्त्र बॅच म्हणून. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये अवेलेबल आहे आणि ऑनलाईन मध्ये ती फक्त रेकॉर्डेड नाही, ती लाईव्ह आहे. तर डेली आपले लेक्चर चालतील आणि त्यासोबत तुम्हाला रेकॉर्डिंग ही अवेलेबल होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी रेकॉर्डिंग आहे ही फक्त आणि फक्त जोपर्यंत बॅचची व्हॅलिडिटी आहे किंवा जोपर्यंत आपली बॅच आहे तोपर्यंत अवेलेबल असणार असं नाही, ती तुम्हाला लाईफ टाइम साठी अवेलेबल असणार आहे. तर जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना तयारी करायची आहे, तसंच या मुख्य परीक्षेला जाणारे विद्यार्थी आहेत ते कदाचित अनफॉर्च्युनेटली मानून चला की या वर्षी झाले नाहीत किंवा पुढल्या वर्षी त्यांना पुन्हा इथिक्सची तयारी करत आहे, त्यांच्यासाठी ते अवेलेबल असणार आहे. लाईफ टाइम साठी अनलिमिटेड वॉच आहे, तुम्ही कितीदा पहा आणि कितीदाही, म्हणजे त्याचं काही असं अंत नाही, ते तुम्हाला ऍप मध्ये हँडली अवेलेबल असणार आहे. तर किती वेळा तुम्ही त्याबद्दल रिव्हिजन करू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून ती असणार आहे. आणि या बॅच बद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून ही बॅच जॉईन करू शकता किंवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधनं कुठली पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजे, मग इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी आणि मराठी माध्यमातून विद्यार्थी, तसंच इतर संदर्भ साहित्य तुम्हाला काय वाचायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास खूप चांगला होईल.
तर हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला 2 गोष्टी कदाचित जास्त कळालेल्या असतील. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचा. थँक्यू व्हेरी मच.